हाय, हॅलो, नमस्कार. मी अश्विनी. तुमचं स्वागत आहे या नवीन ब्लॉगमध्ये, जो असणार आहे शॉपिंग विषयी. तर सगळ्यात जो आपला महिलांचा आवडता विषय आहे तो म्हणजे शॉपिंग आणि तुम्ही जे यापूर्वीच्या ज्या सर्व व्हिडिओजला जी आम्हाला पसंती दिली, तुमचं भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल धन्यवाद. आणि ब्लॉग सुरू करण्याआधी तुमच्यासोबत नक्की एक गुड न्यूज शेअर करायची आहे. ती म्हणजे लवकरच आपला Google AdSense पिन जो आहे तो लवकरच येणार आहे आणि म्हणजेच आपलं चॅनल जे आहे लवकरच मॉनिटाईज होणार आहे. तर ह्या नोटवर आपण या ब्लॉगला सुरुवात करूयात आणि त्याआधी तुमच्या सर्वांचे मी खूप 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 आभार मानते. आणि आता आजचा जो व्लॉग आहे तो आहे शॉपिंग संदर्भातला म्हणजे आपल्या सगळ्या महिला वर्गाचा सगळ्यात आवडता विषय. आणि शॉपिंगचं कारण आहे ते म्हणजे संक्रांत. संक्रांत हा नवीन वर्षातला सगळ्यात मोठा सण, पहिला सण. तर संक्रांत हा जो आहे, जो भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो आणि वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. तर त्याला गुजरातमध्ये उतरण म्हणतात, आसाममध्ये बिहू म्हणतात, पंजाबमध्ये लोहरी म्हणतात, आपण संक्रांत म्हणतो. अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत वेगवेगळ्या राज्यांमध्ये साजऱ्या करण्याच्या. तर मग विचार केला, की आपण नुसता साड्यांचा ब्लॉग शेअर करण्याच्या ऐवजी आपण त्याला थोडासा वेगळ्या स्वरूपाने साजरा करूयात, थोडासा वेगळ्या पद्धतीने साजरा करूयात, हा ब्लॉग बनवूयात असं मला वाटलं. त्यामुळे हा जो व्लॉग असणार आहे नुसता शॉपिंग पुरता मर्यादित नसणार आहे, तर त्याला थोडासा एक वेगळा आपण ट्रॅडिशनल टच देऊयात. आपला जो संस्कृती आहे किंवा आपल्या वेगवेगळ्या राज्यांची जी खासियत आहे, तर ती आपण या व्लॉग मधून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर मी मागवल्या आहेत काळ्या रंगाच्या साड्या. आपल्याला माहिती आहे संक्रांतीला आपण काळ्या रंगाच्या साड्या नेसतो. त्यामुळे फक्त आपण जी 6 वाली साडी न नेसता थोड्या वेगवेगळ्या पद्धतीने या साड्या नेसण्याचा प्रयत्न करूयात. थोडंसं वेगळं काहीतरी लूक बनवण्याचा प्रयत्न करूयात. तर मी ज्या साड्या मागवल्या आहेत, आपल्याला माहिती आहे Mishoवरून आपण साड्या मागवतो आणि त्या मागवल्या आहेत फक्त ₹500च्या आतमध्ये. खूप छान साड्या आहेत आणि त्या साड्यांचं आपण आता आज स्टायलिंग करणार आहोत. त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो पूर्णपणे शेवटपर्यंत नक्की बघा. तर माझ्याकडे जी पहिली साडी आहे ती मी मागवली आहे Mishoवरून आणि त्याची किंमत आहे ₹465 फक्त. आणि तिचे मी स्टायलिंग कसं करायचं ते तुम्हाला दाखवते. आधी तुझी साडी कशी आहे ती तुम्हाला आधी दाखवते. ही साडी आहे काळ्या रंगाची आणि हिला आहेत लाल कलरचे छानसे काठ आहेत, छोटेसे काठ आहेत, नाजूक काठ आहे. बाकी मधून पूर्ण प्लेन आहे असं वाटतंय मला. आणि त्याच्या बरोबर लाल रंगाचा ब्लाउज पीस दिलाय. वाव, साडी सुद्धा खूप छान सॉफ्ट वाटते, मस्त वाटते. नवीन साडीचा जो वास असतो ना, त्याचा सुद्धा एक वेगळा अनुभव असतो. आपल्या महिलांना कुठल्या गोष्टींमध्ये आनंद मिळेल ना याचा काही नेम नाही. त्यामुळे आता मी ही तुम्हाला पुढच्या साड्यांचंही स्टायलिंग बघूयात. चला बघूयात. तर ही आहे आपली पहिली साडी, जी आहे लाल काठांची. छानसे सुंदर असे काठ आहेत आणि पदराला असं टसल टाइप डिझाईन केलेलं आहे. आणि मी यावर घातलंय लाल कलरचं एक माझ्याकडे ब्लाउज होतं, तर त्याचे काठ व्हाईट आहेत पण मी त्यावर तरीही मॅच होतंय. आणि ही साडी आहे अतिशय छानशी टिश्यू सारखा तिचा फील आहे. कॉटन नाहीये मुळात, टिश्यू सारखा फील याचा आणि लाईट वेट आहे, खूप हलकी आहे, पटकन एकदम चापून चुपून बसली, एकदम कुठे अशी फुगल्यासारखी वाटत नाहीये. थोडासा मी पटकन नेसलीये, व्यवस्थित अजून छान नेसता आली असती, पण मी तुम्हाला दाखवण्याच्या दृष्टीने पटकन नेसून तयार झालेली आहे. आणि अशी आहे पहिली साडी आणि जिची किंमत आहे ₹465. तर ही साडी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. ही साधी 6 साडी आपण आज सध्या पहिल्यांदा नेसलीये. आणि आता पुढच्या साडीकडे वळूयात. तर हिचे काठ आधी तुम्हाला मी दाखवते. हिचे काठ आहेत असे छानसे मोरासारखे काठ आहे, त्याला लाल कलरचे काठ आहेत आणि टिश्यू सारखा असं फील आहे, त्यामुळे तुम्हाला कळत असेल. आणि पदराला छानशी अशी डिझाईन केलेली आहे, त्यामुळं अशी आहे. आणि मी ब्लाऊज घेतलेले असं. तर छानशी साडी आहे. तर दुसरी साडी आहे माझ्याकडे, जे काठ आहेत सिल्वर. तर तुम्हाला मी आधी ती ओपन करून दाखवते आणि मग त्याची प्राइस सांगते आणि तिथे स्टायलिंग कसं करणार आहोत ते तुम्हाला मी डायरेक्ट दाखवणारच आहे. तर ही आहे सिल्वर काठांची साडी, तुम्हाला दाखवते. सिल्वर काठ आहेत आणि मध्ये मध्ये सिल्वर बुट्टी आहे. तर याची किंमत आहे फक्त आणि फक्त ₹396. खूप सुंदर वाटते आता बघितल्यानंतर, तरी पटकन अशी छोटीशी होते, म्हणजे दिसते तुम्हाला.
अशी फुगणारी साडी वाटत नाहीये मला, कारण लाईट वेटच साड्या मला आवडतं, त्यामुळे मी तशाच ऑर्डर केल्यात. बघूयात आता नेसून इथं स्टायलिंग कसं करायचंय ते. तर ही आहे आपली दुसरी साडी, जी आहे मी नेसलेली नऊवारी प्रकारातली. मला सांगू का, ही साडी नेसताना खूप दमछाक झालीये, खूप दमछाक झालीये. तर साडी नेसताना म्हणजे 6 वारीची नऊवारी साडी नेसली ही, पण साडी नेसताना मला म्हणजे असा प्रश्न वाटला की नऊवारी साड्या नेसून जो इतिहासात बघितलं, शिवकालीन जर इतिहास आपण बघितला, तर तेव्हा सुद्धा महिला नऊवारी साडी नेसून युद्धाला जायच्यात. सगळ्यात त्यावेळेची कष्टाची कामं हे सगळे नऊवारी साडीमध्ये व्हायचं. तर त्यावेळेस मला म्हणजे अक्षरशः प्रश्न पडला की कसं बाबा या महिला मॅनेज करत असतील, त्यावेळेच्या राण्या असू देत, आपल्या महाराष्ट्रातल्या दिग्गज राण्या असू देत, महिला असू देत, कसं करत असतील त्यावेळेस. तेव्हा असं मला आज ही साडी नेसताना जाणवलंय. तर मी माझ्या पद्धतीने साडी नेसण्याचा प्रयत्न केलाय. सिल्वर याचे काठ आहे त्या साडीला, कॉटनची साडी आहे, पूर्ण खूप सॉफ्ट आहे. आणि याचे काठही तुम्ही बघू शकता, पदर खूप सुंदर आहे, याच्यावर असा कोयरी सारखा याच्यावर डिझाईन आहे. तर अशी आहे आपली दुसरी साडी. तर बघूयात आता पुढची साडी. तर ही आहे आपली ब्लॅक आणि पिंक कॉम्बिनेशनची, ही आहे आपली साऊथ इंडियन साडी. तर साऊथ इंडियन साडी कशी नेसायची मी सांगते. म्हणजे याचे अनेक व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवर मिळतील, पण मी कशी नेसली ते सांगते. आधी आपण साड्यांच्या प्लेट्स जशा पुढे पाडतो सहावारीला, तशा न पाडता फक्त असा घागरा करून पूर्ण साडीला घ्यायचा आणि फक्त एक पदर आपल्या खांद्यावर घ्यायचा आणि उरलेला पदर इथून असे काठ दिसेल अशा पद्धतीने लावायचे. अतिशय साधी आणि सोपी आहे साडी नेसायला. त्यामुळे जर संक्रांतीला जर साडी नेसणार असाल ब्लॅक, तर नक्कीच साऊथ इंडियन प्रकारे साडी नेसण्याचा प्रयत्न करा आणि त्यावर फक्त गोल्ड ज्वेलरीज घाला, कारण त्यावर गोल्ड ज्वेलरीज फक्त छान दिसेल. आणि हा कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे, नक्की एकदा ट्राय करा. याची किंमत सुद्धा तुम्हाला या साड्यांची सगळ्या लिंक आणि याची किंमत मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे. मला तर दयाबेनचीच आठवण येते ही साडी नेसल्यावर. तर आपली आहे पुढची साडी आणि चौथी साडी, ती आहे मी नेसलेली, जी आहे गुजराती प्रकारामध्ये. हा सुद्धा अतिशय सुंदर, सोपायला नेसायला खूप सोपी आणि खूप छान आहे. म्हणजे आपण असा पदर घेतो, तो गुजराती मध्ये असा पदर घेतो, उलटा पदर घेतला जातो. तर हे सुद्धा खूप छान वाटतो याचा लुक. असा पुढे पदर घेतल्यामुळे ना याची साडी अशी फुलते, असं आपण खूप काहीतरी घागरा वगैरे घातलं असं वाटतं. तर अशी ही प्रकारची साडी आहे. या साडीची किंमत जी आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये या साडीचे डिटेल्स देते मी. तर हिची जी साडी आहे ती सुद्धा 500 रुपयाच्या आतच आहे. आणि हिचा जो पूर्ण जो पदर वगैरे आहे, तर याची आहे गोल्डन बुट्टी, पदराला सुद्धा असा गोल्डन आहे. तर मी याचा आता नवीन काढली, त्याच्यामुळे याला हे नाही केलेलं, त्याच्यामुळे धागे निघतायत. पण आपण असं गुजरातीमध्ये अशी साधारणतः आपण साडी नेसू शकतो. तर संक्रांत आहे, गुजरातीमध्ये उतरण साजरी केली जाते, संक्रांत ज्याला आपण म्हणतो. तर त्यामुळे आपण नेसलेली आहे गुजराती साडी आणि ती दिसते अशी. तर बघूयात पुढची साडी कुठली आहे. तर ही आहे आपली पाचवी आणि शेवटची साडी. ती आहे मी बंगाली पद्धतीने नेसलेली आणि हिचा कलर आहे ब्लॅक आणि रेड कॉम्बिनेशन. तर याच्यावर मी वेअर केली गोल्डन ज्वेलरी आणि ही सुद्धा अतिशय सोपी आहे, सोप्या पद्धतीने ही साडी नेसली जाते. तर अतिशय छान वेगळा लुक देणारी ही साडी आहे. तर हिची सुद्धा किंमत 500 रुपयाच्या आतच आहे. तर तुम्ही खूप वेगळा लुक छान मिळतोय. तर एकदा नक्की ही साडी खरेदी करा आणि मला कमेंट करायची तुम्हाला या 5 साड्यांपैकी कोणता लुक आवडलाय तुम्हाला. आणि याच्यापैकी साडी जर तुम्ही खरेदी केली तर मला टॅग करा इंस्टाग्रामवर आणि तुमच्या व्हिडिओज आहे, तुमच्या प्रतिक्रिया आहे त्या मला युट्यूबवर नक्की शेअर करा. आणि संक्रांतीला तुम्ही काय स्पेशल केलं, यामधला कुठला लुक तुम्ही फॉलो केला हे सुद्धा नक्की कळवायला विसरू नका. आणि आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मुळात म्हणजे तुम्ही खूप चांगला प्रतिसाद देत आहे, लवकरच आपलं चॅनल मॉनिटाईज होणार आहे, त्यामुळे तुम्ही असाच प्रतिसाद देत राहा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत नमस्कार. माऊ आवाज कमी ठेव ना, बोलू नको ना. झालं माझं 5 मिनिटाचं. ओके अगं माऊ गप ना, 2 मिनिटं राहिले फक्त. सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत नमस्कार. मध्ये मध्ये आवाज आला ना तुझा, आता काय करू सांग.